विधान परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि त्यातच पालघर जिल्ह्यामध्ये एक आगळ्या-वेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे. जे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत तर राजू पाटील हे BJPच्या तिकिटावरती विधान परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. काल आमदार आणि खासदारांनी त्यांची भेट देखील घेतलेली आहे. आपल्यासोबत प्रथम माजी महापौर राजूजी पाटील आहेत. सर, काय सांगणार? काय चर्चा होती? काल भेट देखील झाली आमदार आणि खासदारांची. आमदार साहेब, खासदार साहेब, इथे रेल्वेच्या काही समस्या आहेत, रेल्वेचे जी कामं चालू आहेत आणि नाळेसफाळ या संदर्भामध्ये काही अधिकाऱ्यांची त्यांच्या जोडीला इकडे व्हिजिट होती. ते व्हिजिटसाठी आलेले आणि नेमका माझ्या ऑफिसच्या समोरच रेल्वे प्लॅटफॉर्मला जाण्याचा रस्ता आहे. तिथे ते आले, त्यांनी माझ्याशी चहा प्याला, आम्ही अर्धा तास गप्पा मारल्या आणि अर्धा तासाच्या गप्पेमध्ये जास्तीत जास्त गप्पा या रेल्वेच्या समस्या, प्लॅटफॉर्मच्या समस्या, नारिंगी फाटकाची समस्या, पालघर जिल्ह्यामध्ये काही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या समस्या या संदर्भामध्ये माननीय खासदार साहेबांशी चर्चा झाली. राजकीय चर्चा अशी कुठल्याही प्रकारची झाली नाही आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विधान परिषदेच्या बाबतीमध्ये तर चर्चा अजिबात झालेली नाही आहे. काल जर बघितलं तर खासदार आणि आमदारांनी आपली भेट घेतल्यानंतर सर्वत्र बातम्या न्यूज लागलेल्या आहेत की आपण भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती ही विधान परिषद लढवणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वर्तुळात एक खळबळ माजलेली आहे. बघा, या अशा खळबळजनक वृत्त जे आहेत ना आपल्या सगळ्या चॅनलद्वारे नक्की पसरवले जातात, पण असा कुठलाही प्रकारचा माझ्याकडे प्रस्ताव आलेला नाही आहे, त्यामुळे तोच आम्ही विचार केलेला नाही आहे. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा बघूया काय करायचं. बरेचसे माझे हितचिंतक मित्र आहेत, BJPमध्ये आहेत, शिंदे सेनेमध्ये आहेत, या प्रत्येक पक्षामध्ये माझे चांगले हितचिंतक मित्र जे आहेत त्यांचे वेगवेगळे विचार असतात. त्यांचे वेगवेगळ्या विचारातनं अशा प्रकारच्या चर्चा होतात. तर ते चर्चा झाल्याने काय ते सगळ्या चर्चा सत्य होतात अशातला काही भाग नाही आहे, पण नक्की अशा संदर्भामध्ये चर्चा असेल आणि असा कुठला प्रस्ताव आला तर त्या बाबतीमध्ये काय विचार करायचा नंतर मी तुमच्याशी नक्की बोलेल. सर, आपण जर बघितलं तर पालघर जिल्हा हा चौथी मुंबई म्हणून उदयास येणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एक पॉवरफुल नेतृत्व म्हणून भारतीय जनता पार्टी ही राजू नाना पाटील यांच्याकडे बघते. असं काय नसेल, कारण BJP हा खूप मोठा पक्ष आहे, त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांची फळी आहे, खूप चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. संघ परिवाराची मोठी ताकद आहे, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे, अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे त्यांना आमच्यासारख्याची गरज असेल अशातला काय भाग नाही. बाकी एक खरं आहे की पालघर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे डेव्हलपमेंट होत आहेत. नवीन मतदारसंघ जे होणार आहेत त्याच्यामध्ये खूप फेरफार पालघर जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये नक्की होणार आहे. त्या संदर्भामध्ये त्यांच्या डोक्यात विचार असेल, पण एक मोठा नेता म्हणून माझ्याकडे ते बघत असतील ते माझं भाग्य समजेल, पण मी तसा काय मला स्वतःला खूप मोठा नेता समजत नाही. काल परवाच्या दिवशीच जे माजी आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि क्षितिज ठाकूर हे ठाणे विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात असतील असा संकेत आहे. चांगलं आहे ना, चांगलं आहे. त्याला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जर एकनाथ क्षितिज ठाकूरांना तिकीट दिलं तर चांगलं आहे. त्याच्यामध्ये काय वाईट आहे? आपल्या पालघर जिल्ह्यासाठी, वसई तालुक्यासाठी ते चांगलंच आहे. आपण एक पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून आपलं मत काय? चांगलंच आहे. माझं मत तेच आहे की चांगलं आहे ते. जर आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट दिलं तर कसं? बघा, अजून तसा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव किंवा विचार आलेला आहे. तो प्रस्ताव विचारेल त्यावर नंतर विचार करूया. सध्या विचार करायची काय सध्या वेळ नाही आहे ही. याबाबत आपली काही मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांशी काही चर्चा वगैरे झाली? नाही, या विषयावर कधी चर्चा झालेली नाही, पण मागे 1-2 महिन्यापूर्वी वगैरे त्यांच्याशी अशी भेट चर्चा वगैरे होत असते. राजकारणामध्ये असल्याने सर्व प्रकारच्या नेत्यांबरोबर आपली चर्चा भेट होत असते. निश्चितच हे होते वसई महापालिकेचे प्रथम माजी महापौर राजूजी पाटील आणि त्यांनी स्पष्ट मत सांगितलेलं आहे की जर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जर माझं नाव समोर येत असेल तर हे माझं भाग्य आहे, असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.